अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। मला वाटतं काही नाही। प्रांजल केवळकरांचा जो दुसरा मोबाईल होता तो पण आता म्हणजे काल जप्त केलेला आहे। नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही, पण मला असं वाटतं की प्रथमदर्शनी जे सगळं साहित्य सगळ्या त्या 5-6 जणांचं जप्त झालेलं होतं आणि त्यामध्ये जे सगळ्या व्हिडिओ ऑडिओ सगळे जे रेकॉर्डिंग होतं ते मान्य कोर्टासमोर पोलिसांनी ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मला वाटतं आपल्या रुपालीताई चाकणकर यांनी ते प्रेस घेऊन मांडलेलं आहे काय काय त्यात आहे काय काय नाही तर पोलिसांनी त्यांना माहिती दिली आणि ते मांडलेली होती। त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला काही माहीत नाही। भाऊ, नाशिकचे पालकमंत्री मी होतोय असं तुम्ही तुमच्या भाषणात परत पालकमंत्री या प्रकरणात बघायला गेलं प्रांजल केवळकर आणखी पुढे वाढू शकतं का पोलिसांच्या तपासानुसार? नाही, आता जे पोलिसांनी सांगितलं कोर्टामध्ये मान्य न्यायालयामध्ये मान्य रुपालीताई ज्या ठिकाणी बोलल्या त्याप्रमाणे जवळपास 1400 का 1700 सगळे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि अनेक मुली बिचाऱ्या तरुण मुली ज्या आहेत त्यांना आमिष दाखवून पिक्चरचं पुढे गाण्यांचं जे कोर्टात त्यांनी दिलेलं आहे आपण जे वाचतोय सध्या त्याप्रमाणे इतक्या मुली त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे। आता त्याचं कोण कोण कंप्लेंट करणार आहे कोण तक्रार करणार आहे कोण नाही आज आपण सांगू शकत नाही, पण मला वाटतं 1 का 2 तक्रारी आपणच म्हणता आहात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यावर आता पोलीस सगळे चौकशी करतायत त्या निश्चित त्या रेकॉर्डिंगमध्ये ते आहेत का नाही आहेत काय काय नाही काय त्यांना बोलणं झालेलं आहे त्यात चॅटिंग पण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळं त्याच्यामध्ये आहे। भाऊ, हा सुनियोजित स्कॅन्डलचा भाग वाटतो आपल्याला? हा सुनियोजित स्कॅन्डलचा भाग वाटतोय आपल्याला? आता मला सांगा 367 मुली सांगतायत कोणी 250 सांगताय कोणी 300 सांगताय कोणी 367 सांगताय। मला वाटतं एवढ्या मुलींसोबत जर कोणी त्यांना विवस्त्र करत असेल आणि रेकॉर्डिंग करत असेल तर आता हा कसला भाग म्हणावा तुम्हीच ठरवायचं आहे बरोबर आहे की नाही? तर रेणाप्पा का कोणते देवगुणांचे रेवण्णा आता त्यांनी 1-2 महिलेबरोबर तसं काही फोटोग्राफी केली किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं विवस्त्र करून तर त्यांना जन्मठेप झाली। पण हा कसला प्रकार असेल तर 300च्या वर मुली सांगतायत हे कोर्टामध्ये दिलेलं आहे पोलिसांनी। त्यामुळे मला वाटतं आज तपास सुरू आहे तपासा अंती चौकशी अंती काय जो निर्णय होईल तो होईल। आज आपण त्याच्यावर टीका टिप्पणी करणं मला वाटतं की योग्य नाही। भाऊ, तुम्ही यापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे भारतातलं सर्वात मोठं प्रकरण असेल। आता आकडेच एवढे आलेत ना 1700 रेकॉर्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी सांगितलं की 300च्या वर वेगवेगळ्या मुली आहेत त्याच्यामध्ये 300च्या वर म्हणजे मग आता हे रेकॉर्ड ब्रेकच कार्यक्रम आहे सगळा हा। तरी पण पोलीस मला वाटतं याबाबत चौकशी करता आहेत त्याच्यावर आता SIT नेमा म्हणून अशी मागणी करण्यात आलेली आहे ती रुपालीताईंनी केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये गृहमंत्री ते निर्णय घेतील आणि योग्य ती चौकशी निष्पक्षपणे त्या ठिकाणी होईल। एखादं मोठं